नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, जसं आपण ठरवलं होतं तसं आपण या 4 ते 5 क्लासमध्ये पूर्ण आपला ब्लाऊज वर्क करणार होतो. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपलं पूर्ण वर्क कंप्लीट झालेलं आहे. बघा, इथं हे दोन्ही स्लीव्ज पण मी कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि ह्याच्या आधी आपण बॅकनेक एक स्लीव्ज ह्याचा आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण इथं फ्रंट नेकचा करणार आहोत. तर तुम्ही म्हणाल इथं फ्रंट नेकचा तुमचा असा शेप कसा आहे, तर इथं मी जी ऑर्डर होती ह्याची ब्लाऊजची, तर त्यांना कटोरीमध्ये पाहिजे होता. तर सहसा कटोरीमध्ये थोडंसं कटोरी आपण तिथं जॉईन करतो, त्यामुळं हा जो गळा आहे हा कटोरीच्या जॉईन करायच्या आधीचा आहे. ठीक आहे. तर इथं बघा, आता इथं मी सगळं मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे. आता कटोरी कसं करायचं त्याचं तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर इथे बघा, मी इथं जसं आपल्या रिंगला सगळं व्यवस्थित जॉईन करून घेतलेलं आहे. ठरल्याप्रमाणे सुरुवातीला आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा आपण सुरुवातीला चेन स्टिच करतो. तर इथं मी पहिली जी चेन स्टिच आहे ती करून घेत आहे. जरीच्या थ्रेडची चेन स्टिच आपण इथं करून घेतो. तर अजून मला कमेंटमध्ये असं कोणी सांगितलेलं नाही आहे की त्यांनी पण माझ्याबरोबरच ब्लाऊजला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा पण व्यवस्थित माझ्याबरोबरच ते कंप्लीट होत आलेलं आहे. तर असं कुणाचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. जर तसं तुम्ही माझ्याबरोबरच ब्लाऊज तुमचा कंप्लीट करत असाल तर ह्याच्या पुढे मी पण तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज प्रत्येक डिझाईनमध्ये सगळे स्टार्ट टू एंड तुम्हाला करून दाखवेन. क्लासेस त्याचे व्हिडिओज तुम्हाला अपलोड करत जाईन. ठीक आहे. तर इथं आता आपला 2 स्लीव्ज बॅकनेक झालेला आहे आणि आता हा फ्रंट नेक आपला चालू आहे. ठीक आहे. तर इथं बघा, आपण चेन स्टिच कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतरनं दुसरी जी लाईन असते ती शुगर बीड्सची असते. बघा, इथं आपण शुगर बीड्स पण व्यवस्थित नेहमी ठरल्याप्रमाणे 2-2 शुगर बीड्स हे करायचे, जास्त शुगर बीट्स सोडायचे नाहीत. ठीक आहे. तर आता इथं शुगर बीटची पण आपण लाईन कंप्लीट करून घेणार आहे. तसेच याच्या रिलेटेड अजून दुसरे कुठले तुम्हाला प्रश्न असतील, तुमचे काही क्वेरीज असतील तर मला प्लीज कमेंट करून विचारत चला. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमचे अजून कोण मैत्रिणी वगैरे असतील त्यांना पण हे शेअर करत चला. त्यानंतर बघा, इथं आता आपण 3 mmचे जे बीड्स आहेत त्याचं आपण इथं वर्क करणार आहोत. ते बीड्स आपण एक एक बीट सोडून ही लाईन आपण कंप्लीट करून घेणार आहोत. सगळी बॉर्डर तशीच आहे, फक्त आपण पॅटर्न म्हणजे स्लीव्जला वेगळं केलं. त्यानंतर बॅक नेक आणि आता जो आहे हा फ्रंट नेक आहे. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल इथं की तुम्ही हा फक्त जो पुढचा गळा आहे तो अर्धाच घेतलेला आहे, कटोरीला तुमच्या वर्क येणार नाही का? तर येणार आहे. फक्त तुम्हाला मी ह्याचंच वरच्या बाजूचं दाखवणार आहे. पण तुम्हाला जर का कटोरीला पण त्या थोडंसं करायचं असेल, जिथं आपण जॉईन करतो तिथून अर्धा इंच इथे तुम्हाला मार्किंग दिसत असेल, मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडला आहे. तसंच कटोरीला शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडून तुम्ही आणि त्याच्या पुढच्या बाजूला तुम्ही आपलं जे शिलाई हुकपट्टी असते ती सोडून अर्धा इंच सोडून तुम्ही तेवढ्या ह्याच्या कटोरीमध्ये पण वर्क करू शकता. ठीक आहे. तर इथे बघा, आता अर्धा सेंटीमीटरवरती आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आपल्याकडे जे बीड्स आहेत ते आपल्याला इथे चिटकवायचे आहेत. फॅब्रिक ग्लूने आपण हे चिटकवून घेणार आहोत. चिटकवल्यानंतर ते पूर्ण सुकेपर्यंत आपण त्याचा वेट करायचा आहे. याच्या आधी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. लगेच तुम्ही करायला घेतलं तर ते व्यवस्थित चिटकत नाहीत. तुम्ही अशाच प्रकारे हे वेगवेगळे प्रकारचे आपण डिझाईन आणि ब्लाऊज कंप्लीट करत जाणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघत जा. रोजच्या रोज डेलीच्या डेली तुम्ही जे मी अपलोड करत असते ते तुम्ही व्हिडिओ बघत जा. माझ्याबरोबर तुमचे बऱ्यापैकी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज कंप्लीट होतील. अगदी हळू सावकाश आपण हे व्हिडिओज क्लासेस चालवलेले आहेत. गडबड वगैरे नाही आहे. तुमच्या जर का लक्षात नाही आलं तर तसं कमेंट करून विचारा. आणि व्हिडिओमध्ये काय केले आहे जर तुमच्या लक्षात नसाल आले तर त्यावेळेस तुम्ही ते पॉज करून परत थोडं बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
ठीक आहे. आता हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतरनं हे जे वर्क आहे हे वर्क कंप्लीट झाल्यानंतरनं ह्याच्या पुढच्या वर्कमध्ये क्लासमध्ये मी एका ताईंची मला कमेंट आली होती की त्यांना जे देवीचं वर्क आहे हे वर्क त्यांना बघायचं आहे. तर आपण डायरेक्ट ब्लाऊजवरतीच आपण देवी वर्क करणार आहोत. पण या व्हिडिओला जर का तुम्ही मला योग्य तो प्रतिसाद दिला तरच आपण देवीचं वर्क पण आपण स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी पेपर कटिंगपासून मेजरमेंटपासून ते पूर्ण ब्लाऊज बॅक नेक, स्लीव्ज, फ्रंट नेक आपण सगळं वर्क देवीचं वर्क करणार आहोत. ते पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं जाईल. तुम्ही घरबसल्यासुद्धा फ्रीमध्ये देवी वर्कचं वर्क घरी बसून करू शकता. पण त्याच्या अगोदर तुम्ही मला तसा रिस्पॉन्स हवा आहे. व्हिडिओला तुम्ही मला तशा कमेंट करत चला की तुम्हाला कुठले करायला आवडेल. त्या हिशोबानं आपण तसं वर्क करणार आहोत. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडतं. तर इथं बघू शकता आता इथं आपण ज्या टिकल्या चिटकवलेल्या होत्या ते आता थोड्याशा सुकलेल्या आहेत. आता इथं आपण त्याला बाजूने शुगर बीड्सचं वर्क करणार आहोत. सेम बॉर्डर आहे. त्याच्या आधी आपण हेच बॅक नेकला बघितलं होतं, स्लीव्जला बघितलं होतं आणि आता फ्रंट नेकला पण तशीच बॉर्डर आपण करणार आहोत. फक्त तुमचं मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही शोल्डर जॉईन करता तेव्हा त्याच्यामध्ये गॅप नाही पडला पाहिजे. इथं तुम्ही जेवढं त्याला मार्जिन स्टिचिंग मार्जिन सोडता तेवढंच बॅक नेकला पण सोडायला पाहिजे. म्हणजेच तुमचं ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता त्यावेळेस ते एकदम प्रॉपर एकमेकांना जोडून येतं. ही काळजी तुम्ही व्यवस्थित घ्यायची. तुम्ही स्वतः ब्लाऊज जरी शिवणार असाल किंवा दुसऱ्याकडे कोणाकडे शिवायला देणार असाल तरी त्यांना हे तुम्ही आवर्जून सांगायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर का डायरेक्ट तुमच्या साडीच्या ब्लाऊजवरती वर्क करायचं नसेल, तुम्हाला आधी ते कापड खराब करायचं नसेल किंवा तुम्ही फर्स्ट टाईम करताय तेव्हा तुम्हाला असं कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्ही हे मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवलेले होते, ते तुम्हाला दुकानामध्ये सहज मिळून जातील. त्याच्यावर तुम्ही करू शकता. ते ब्लाऊज तुम्ही कुठल्याही काठपदराच्या साडीवरती यूज करू शकता. म्हणजे तुम्ही केलेलं वर्क, तुमचं त्याच्यासाठी वापरलेलं मटेरियल आणि तुमची मेहनत बिलकुल वाया जाणार नाही. ठीक आहे. आणि तुमच्या साडीवरचं ब्लाऊज देखील खराब होणार नाही. जेव्हा तुम्हाला फुल कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस तुम्ही साडीच्या ब्लाऊजवरती तुम्ही वर्क करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे सावकाश मी तुम्हाला दाखवते का इथं आपण गडबड वगैरे काही केलेली नाही आहे. एक एक दोन दोन आपण असे बीड्स जसे साईज असतील तसे साईजनुसार आपण हे बीड्स सोडून आपण ते वर्क करत आलेलो आहोत. तुम्हीही त्या प्रकारेच स्टेप बाय स्टेप करा. आणि हे जे आपण चिटकवलेले जे डायमंड असतात, खडे असतात, हे व्यवस्थित चिकटले आहेत की नाहीत हे बघा. कारण ते वर्क आपण ज्यावेळेस शुगर बीट्सने त्याला राउंड मारत असतो त्यावेळेस ते थोडंसं आतमध्ये हे होतात आणि मग ते चिटकवलेला ग्लू असतो तो निघून ते अलगद वरतीच राहिलेले असतात. हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. तर अशा प्रकारे बघा इथं आपण सगळ्या ह्याला आपण शुगर बीट्सनं वर्क केलेलं आहे. त्यानंतरनं आपण इथं गहू बीड्स आणि शुगर बीड्सचं जसं की आपण आधी पण हे केलेलं आहे तसंच इथं पण आपण बुट्ट्या टाकलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की आज म्हणजे बऱ्यापैकी जास्त करून 4 टक्स आणि आपले जे प्रिन्सेस कट असतात त्यासाठीच हे बनवतात. कटोरीमध्ये बनवायचं म्हटलं की नवीन ह्याला बेसिक जे बिगिनर असतात त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो की कसं जॉईन करायचं, मग कटोरीला कसं वर्क करायचं. तर काही नाही, सहज आपण बाकीच्याला जसं वर्क करतो तसंच करायचं. फक्त शिलाई मार्जिनचे असतं ते दोन्ही बाजूला तेवढ्या अंतरावरती सोडायचं आणि तिथं राहिलेल्या भागामध्ये तुम्ही करू शकता. आणि जेव्हा कटोरी तुम्ही जोडणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये पण गॅप राहता कामा नये. त्या हिशोबानंच कटोरी पण त्याला जॉईन करायची. आणि जर का मध्ये एखादा गॅप वगैरे जरी राहिला तरी आपल्याकडे जे नॉर्मल नीडल असते त्याने तुम्ही तिथं वर्क करू शकता.
ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघत चला. कारण कसं असतं तुम्हाला ज्या काही म्हणजे ज्या काही तुम्हाला टिप्स शॉर्ट्समध्ये दिलेल्या असतात व्हिडिओ बनवताना, त्या तुम्ही जर का पूर्ण व्हिडिओ नाही बघितला किंवा मध्येच तुम्ही पुढं व्हिडिओ हे केला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळणार नाही. आणि मग तुम्ही जर का ते अर्धवटच तुम्ही बघितलं, तर तुमच्या लक्षात येणार नाही, की आपण काय केलं आणि कशाप्रकारे आपल्याला करायला लागेल. ठीक आहे. तर ह्या बुट्ट्या आता आपण कंप्लीट करून घेणार आहोत. ही जी बुट्टी आपण शुगर बीट्स आणि गहू बीट्सची बुट्टी तयार करतोय ती आणि त्याच्या आधीचा जो सर्कल आहे, तिथं पण व्यवस्थित करायचं. तिथं पण त्याच्यामध्ये गॅप येता कामा नये. कसं होतं तुम्ही जर का थोडंसं पुढं हे केलात स्टिच केलात, तर ते मग दोन्ही पण सेपरेट दिसतं. दिसताना त्याला व्यवस्थित प्रॉपर असं फिनिशिंग येत नाही. ते असं दोन्ही वेगवेगळे पार्ट असल्यासारखी डिझाईन वाटते. ते एकत्र डिझाईन दिसून येत नाही. ठीक आहे. त्यामुळे तिथं पण तुम्ही नीट व्यवस्थित काळजी घ्यायची. जे आपले जे सर्कल आहे त्याच्या आतून तुम्हाला तिरकी सुई घालून मग थ्रेड बाहेर काढायचा आहे. तुम्ही सरळ सुई घालून जर का थ्रेड बाहेर काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच गॅप राहणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुई निडल आतमध्ये घालता तेव्हा तिरकी अशी स्लँटिंग लाईनसारखी घालायची आणि मग धागा तिरका खेचून घ्यायचा आणि तेव्हा तुमचं जे आहे ते प्रॉपर एकमेकाला चिटकून येतात. तर इथं बघू शकता आता हे आपले पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतरनं जी लास्टची स्टेप आहे ती इथं आपण 3 बीड्स, शुगर बीड्स आणि आपले त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स यूज केलेला आहे. हे पण कसं करायचं हे आपण बॅक व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. जर का नवीन कोण असेल आणि त्यांनी डायरेक्ट जर का हा फ्रंट नेकचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्यांनी आधीचा जो आपला व्हिडिओ बॅक आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही आधी बघू शकता. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपण इथं कसं केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण हे आता कंप्लीट करून घेऊयात. इथं बघू शकता हे आपण पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे. बॅक नेक, दोन्ही स्लीव्स आणि हा फ्रंट नेक. आता राहिलेलं जे मला ते कटोरीचं आहे ते मी त्याच्यावर राहिलेलं थोडंसं तुम्हाला जसं सांगितलं तसं त्याच्यामध्ये अंतर सोडून ते मी कंप्लीट करून घेणार आहे. ठीक आहे. तर आज आज आपण इथंच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.